सर सुवर्णकार आपला धाकाता सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. सध्या सोन्याचा भाव 1,58,200 आणि चांदीचा भाव 2,68,000 असं चालू आहे. तर आपण तसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोन्या आणि चांदीमध्ये एक डिप एक्सपेक्टेड आहे. तर काल रात्री आपण ती गंमत पाहिलीच. सोनं जवळपास 1,53,000पर्यंत जाऊन आलं. जे मी सांगितलं होतं 1.5 लाखापर्यंत येईल, 1,53,000पर्यंत जाऊन आलं. आणि चांदीचं मी सांगितलं होतं 2.5 लाख रुपये येईल, 2,40पर्यंत येईल असं सांगितलं होतं. सॉरी, पण 2,40 नाही, पण ते जवळपास 2,51पर्यंत चांदी येऊन गेलेली आहे. आता इथून पुढची पोझिशन काय? तर आज रात्री अमेरिकेचं आणि इराणचं काहीतरी मिटिंग आहे. त्याच्यामध्ये जर ठरलं की अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध होईल तर भाव वाढायला सुरुवात होईल. कारण जिओ पॉलिटिकल टेन्शन वाढेल, तेव्हा भाव वाढायला सुरुवात होईल. आणि जर युद्ध जर कॅन्सल झालं तर परत आपल्याला 1.5 लाखाचं टार्गेट पाहायला मिळू शकतं. खाली सोनं चांदी परत खाली पडू शकतं. अजून सोनं 1.5 लाख आणि चांदी परत 2,40च्या आसपास पाहायला मिळू शकते. पण हे कधी? जर युद्ध कॅन्सल झालं तर. आणि युद्ध जर होण्याची शक्यता जर झाली, म्हणजे युद्ध जर घोषित झालं, इराण अमेरिकेचं युद्ध जर व्हायला सुरुवात झाली तर जिओ पॉलिटिकल टेन्शन वाढल्यामुळे भाव परत वाढायला सुरुवात होऊ शकते. तर माझं मत असं आहे की तुम्ही सध्या खरेदी करायला सुरुवात करा. काही अडचण नाही आहे. बिंदास खरेदी करायला सुरुवात करा. आत्ता चांदी 2,40,000च्या आत जाणार नाही आहे आणि 1.5 लाखाच्या आत सोनं येणार नाही आहे. तर मग चांदी खरेदी करायला, सोनं खरेदी करायला सुरुवात करू शकता. धन्यवाद.